कधीच कुणाचा भाऊ जाऊ नाही बरं का. माझ्यापेक्षा लहान माझा भाऊ गेला या जगातून. 1-1.5 वर्ष झालं. आईला तर आत्ताशी खरं वाटायला लागले. नाहीतर त्याच्या तिसरीला सुद्धा तिने उपवास धरला होता. तिला वाटायचं हा येईल कुठून तरी. असं नाही का, एकतर तिला चालता येत नाही, 10-12 वर्ष झालं. आत्ता खऱ्या अर्थाने वाटायला लागलं की तिला चालता येत नाही. आणि हे हसू आहे ना, ते वरवरचं आहे. कधी आयुष्यभर आम्ही मनापासून हसू शकणार नाही, कधीच नाही. माहेरात असा भाव असणं आणि अशी आई असणं, आई वडील नशीब. आत्ता मला इतके दिवस असं जाणवते, म्हणजे जाणवत नव्हते इतके दिवस की माझ्या आईला चाला येत नाही. पण माझा भाऊ जसा गेलाय ना, असं वाटतंय ना की माझ्या आईला चाला येत नाही. म्हणजे खूप, म्हणजे असं वाईट वाटते. माझ्यापेक्षा लहान भाव होता माझा. माझं एज किती आहे, तर 30 वयात तो गेलाय. एवढ्या कमी वयात, आणि आजारी नव्हता, काय नव्हता. आणि कधीच कुणावर अशी वाईट वेळ येऊ नये. जशी आमच्यावर आली, आयुष्यभर रडत बसायची, तशी कुठल्याच बहिणीवर येऊ नये हे मनापासून म्हणते. कुठल्याच बहिणी. हे दुःख खूप बेकार असतं. आजारी असलं माणूस चांगलं होतं, बाहेर गेलं परत येतं, कुठे गेलं की परत येतं. डोंगराच्या आड गेलं का नाही परत येतं माणूस. राखाच्या आड गेलं का नाही मातीच्या आड कधीच येऊ शकत नाही. हे कायम डोक्यात ठेवा. तुमचा भाव बहीण आई वडील असतील ना, तर त्यांना जपा. नंतर गेलं ना ती, रडून काहीच अर्थ नाही. हो का आमच्यासारखं असं रडत बसावं लागेल. जरी तुमचं मतभेद असतील तुमच्यात, भांडणं तडणं बहीण भावांच्यात म्हणा, किंवा बहिणी बहिणीच्यात, किंवा आईवर तुम्ही रुसून बसलाय, तर बोलायचं सोडू नका. तर आमचा तरणाताटा भाऊ कधी वाटत नव्हतं तो जाईल म्हणून. अचानक सकाळी फोन आला आईचा की काहीतरी झालंय तुझ्या भावाला, दवाखान्यात नेले. उठतच नव्हता ती. मला वाटायचं काही चेष्टा करतोय काय बहिणी यासाठी. पण असं नसतं बरं का, ते खरं झालं. कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता, ते खरं झालं. म्हणून बहिणीवर भावावर कधीच रुसून बसू नका. आई वडिलांवर. एकदा आपलं माहेर त्यांच्याशिवाय संपलं ना, आपल्याला त्या माहेरात जाऊ वाटत नाही. माझा छोटा भाऊ गेलाय ना, तर त्या माहेरात मला जाऊ वाटत नाही. जिथं मी माझ्या सासरी राहत होती तिथं सुद्धा मला राहू वाटलं नाही. माझा भाऊ तिथं सारखा यायचा आणि त्याची इमेज एक वेगळीच होती. लग्न झाल्यापासून असं नाही का, माझ्या घरी यायचं म्हणलं की रोडवर असा बघितला का नाही तर असं सुपावणी काळीज व्हायचं. आता ती काळीजच कुठंतरी गेली असं वाटते. म्हणून बहीण भावांच्यात, आई वडिलांच्यात तुमचं काही झालं ना, तर तुम्ही हे करू नका, रुसवा धरून बसू नका, त्यांना बोला. नाहीतर आपल्यापासून माणूस लांब गेला का नाही परत येत नाही.